गाईज आम्ही 8ला निघणार होतो आणि लिटरली 10 वाजलेत आणि एवढे सगळे कपडे असून पण मी कपडे घातलेत प्रथमेश, म्हणजे टी शर्ट घातल्या प्रथमेशचं आणि हे घालून मी निघणार. गाईज लुक ॲट द परफेक्शन. कसं मस्त ॲपल कापून प्रथमेशने आणलंय आणि हे आम्ही खाणार आहोत. कसा गुड बॉय सारखं सगळं भांडी लावतोय, काम करतोय वाईल आय डू माय मेकअप. सो गाईज आम्ही निघणार होतो 8ला आणि 11:15 फायनली आम्ही निघालोय. अँड दिस इज आवर ड्रायव्हर फॉर टुडे फॉर लाईफ टाइम. सो गाईज मी ना ॲक्सेसिबिलिटी आहे ना ते मोशन सिकनेससाठी ते ऑन केलं आहे. आय होप 4 तासाच्या रस्त्यामध्ये मला उलट्या नाही होणार. सो प्रथमेश आता इकडे रस्ते बिस्ते बघतोय आणि आय थिंक आपल्याला रस्ता मिळालाय. सो वी आर हेडिंग टू भंडारदरा. बंद करणार मला काय. कॅमेरा ऑफ केला की ह्याची बडबड चालू होते, पण कॅमेरा जेव्हा सुरुवात असेल तेव्हा हॅन मूग गिळून बसतो. आय डोंट अंडरस्टँड. ह्याला मराठी शिकवायला पाहिजे. मूग गिळून बसण्याचा त्याला फ्रेजचा अर्थ पण नाही माहिती. लाईक सिरियसली गाईज. त्याच्यावरती गाईज आम्ही ट्रेंड करणार आहे तो आला. सो गाईज फायनली आम्ही आलो आहेत भगतराजन मध्ये जेवायला. शोधून फायनली इकडे आपल्याला मिळालं. लेट्स सी. गाईज आम्ही घेतली आहे चीज पावभाजी. तिने कधी खाल्ला नाहीये, सो शी इज इगरली वेटिंग फॉर दॅट अँड हिअर इट इज. सो गाईज आता हा फायनली कॅमेरावरती बोलायला लागला. पापड चुरी हे तर मी घरी पण बनवेल. झालं हे बोलायचंच होतं. आय डोंट लेस टेस्ट. पापड चुरी चांगलं लागतंय. घरी बनवू शकू पण चांगलं आहे. काही जण पनीर पराठा, ही पापड चुरी, त्याच्यामध्ये फ्राईड ऑनियन्स आहेत आणि ही पावभाजी. आय डोंट नो हा एकटा कसा खाणार. एकटा कसा म्हणजे तू नाही खाल्लं काय. काही 65 रुपीजचं छास. अजून 2 तास टू गो. तो गाईज आम्ही चढतोय घाट. किती बोरिंग व्लॉग आहे यार आपला. चढतोय घाट. सो गाईज फायनली आम्ही खूप कठोर परिश्रमानंतर 4 तासानंतर पोचलो इकडे. अँड आय विल शो यू द व्ह्यू. गाईज दिस इज द व्ह्यू. झोपलाय तरी पण तो केस नीट करतोय. एकदम असं जंगलातच आल्यासारखं वाटतं एकदम. थोडं ओपन आहे. सांगायचं का काय. याचा आवाज बघ किती मस्त येतोय. ज्यांचा बर्थडे असतो ना ते सांगणार की 24 आवर्स म्हणजे मला तू येस बोलायचं. मी काही सांगणार यू हॅव टू से येस. काही म्हणजे मी तुला सांगणार की आज तू माझा मसाज 2 दिवस कर, तो यू हॅव टू से येस. म्हणजे तुला काही ऑप्शन नाही असं. कोणी काढला तो चॅलेंज. अरे आहे चॅलेंज, मी तुला दाखवते. गाईज दिस इज आमचा रूम आणि प्रथमेशला हवा होता हा रूम, हा बाजूवाला, बिकॉज त्याला असं वाटतं की ह्यांची गॅलरी जरा पुढे आहे, म्हणजे ओपन आहे आणि आमची जरा हे आहे. सो दॅट इज ट्रू टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो ब्युटिफुल. एकदम शांत वाटतंय आणि खूप अशी झाडं वगैरे आहेत. अँड दिस इज आमचं रूम काइंड ऑफ थिंग. AQ आहे बघ इकडे. खूप चांगली जागा आहे. मी तुम्हाला रूम टूर आणि वगैरे ते पुढच्या क्लिप्समध्ये तुम्हाला देईल. बट इट इज सो ब्युटिफुल. फक्त पोचायला थोडासा टास्क आहे. काय हा ठेवलेला. सो गाईज ह्याची 0 ॲक्टिंग स्किल्स. लुक ॲट हिज 0 ॲक्टिंग स्किल्स. एनी विच वेज दिस इज द रूम. क्यूट अँड नाईस. अँड दॅट्स अ मेन थिंग. आता कसा मिळाला रे शाण्या. सो ह्याची ना हे बाल्कनी इज द मेन थिंग. ते आपण नंतर बघूया. बट इट इज सो नाईस, सो गुड. व्हॉट डू यू थिंक गर्ल, सॉरी बॉय. सगळं रेकॉर्ड करायचं असतं का तुला. हो चांगला आहे तो व्हिडिओ. चांगला वाटतोय तू. हे आहेत चांगला. करायची काय गरज होती. इकडनं हे चांगलं दिसतं. थोडं तिकडनं मला तो चांगला व्ह्यू.
ठीक आहे, आता तुला जो मिळालाय तो घे व्ह्यू. गाईज ह्या लोकांनी एवढ्या चांगल्या जागेवरती त्यांनी त्यांच्या पॅन्ट्स अशा वाळत टाकल्या. क्रेझी. इव्हनिंग स्नॅक म्हणून आम्ही केलाय क्लब सँडविच. सॉस तर अख्खा बाटली होतली आहे आणि दिस इज द क्लब सँडविच वी हॅव रिसीव्ड अँड दिस इज द सॉस. ओ माय गॉड, केवढा सॉस. अनहेल्दी गोष्टी खायला घालतोय मला. 300 रुपयाचं सँडविच. गाईज लुक ॲट दिस. 4 लेअर आहेत बट स्टील 300. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. इतका भारी ब्लर झालाय. इतका भारी लेक व्ह्यू आहे. इट्स अमेझिंग. गाईज लुक ॲट द व्ह्यू. म्हणजे ते भंडारदारा लेक दिसतंय. आम्ही खूप आधी इकडे कॅम्पिंगला आलेलो बट इट्स सो ब्युटिफुल. म्हणजे खूप मस्त आहे आणि ही प्रॉपर्टीमध्ये एकदम अशी हरियाली आहे. यू कॅन सी दॅट. ओपन काय बोलतात त्याला, ओपन रेस्टॉरंट आहे आणि इकडे IPL लावली आहे. इट इज सो ब्युटिफुल. सो गाईज नाउ वी आर गोना प्ले. आता ही यूट्यूबसाठी आपल्याला परत खेळायला लागणार आहे. सो लेट्स सी. तू चॅम्पियन आहे आणि लास्ट प्रिव्हियस 2 क्लिप्स दाखव तू लोकांना. ह्याची स्टाईल बघा, ह्याचे नखरे बघा. प्ले एरिया इतका मस्त आहे ना. पूल एरिया वर म्हणजे ते पूल खेळतात ते होतं आणि इकडे हा एवढा मोठा बॅडमिंटन आणि बास्केटबॉल प्लस इकडे हा किड्ससाठी एरिया आहे. म्हणजे रिसॉर्ट इज सो गुड. तुम्ही बघू शकता गाईज. किड्ससाठी मस्त आहे आणि हा मोठ्या लोकांसाठी. आणि आतमध्ये कॅरम वॅरम सगळं आहे. सो गुड. गाईज इथे लहान मुलांसाठी या सगळ्या गोष्टी पण आहेत. इट्स व्हेरी गुड. म्हणजे ॲनिमल्स आणि फ्रूट्सवर बूट्स बघायला, वर्ड्स वगैरे. सो नाईस. So guys, we are playing Poola, but it looks nice, na? Cute. Where is it? दिसतोय का? तू एवढा मोठा झाडा माझ्या समोर येशील तर कशी दिसणार मी एवढीशी. आम्ही आता चाललोय डिनरला. कोणता स्टार आयफोन मध्ये. ते हे रात्री खूप छान वाटतं आणि थंड पण वाटतंय. आय डोंट नो. इकडे तारे वगैरे दिसणार नाही. नो, ते वाढवायला लागतं ना तसं कमी आहे. काय त्यांनी IPL लावली आहे आणि इकडे मस्त वाटतंय, थंड वाटतंय खूप आणि हवा पण सुटली आहे. इट फील्स सो नाईस. काय हा सूप कोणता आहे? व्हेज क्रीमी व्हेज सूप ऑर्डर केलं आहे फॉर डिनर आणि पुलाव जस्ट लाईट टी. सो गाईज आम्ही पुलाव घेतला आहे. आय डोंट नो हे करेक्ट डिसिजन असणार आहे की नाही बट इट डझंट लुक सो गुड. केलेला आपण कॅरमेल कस्टर्ड. आय डोंट थिंक सो आय एम गोना लाईक इट. एवढं सगळं शुगर असणार आहे त्याच्यात. ह्याचं काय होतं ते कॅरमेल कस्टर्ड, त्याच्यामध्ये कच्च्या अंड्याचा खूप स्मेल येत होता. आणि आज थर्सडे आहे. आमचा थर्सडे माझा ह्याने भ्रष्ट केला. सिरियसली हिचा सगळा भ्रष्ट झालाय. माझा काही नाही झालाय भ्रष्ट. माझा भ्रष्ट झाला थर्सडे ह्याने केला. मी त्याला सांगत होते पण चीज केक घेऊ बट आता आम्ही तो रिटर्न केला आहे आणि मग आता आम्ही चीज केक सांगितला आहे. सो बॅक टू बेस. ॲब्सोल्युटली. आणि ते पण ब्लूबेरी चीज केक. नाही त्यापेक्षा ब्राउनी सांगितली असते. ब्राउनी सिझलिंग ब्राउनीची प्राईस 400 रुपये आहे इकडे आणि नॉर्मल कॉमनवाली आपली सिझलिंग ब्राउनी आहे. आय डोंट थिंक सो इट इज वर्थ 400 रुपयाची ब्राउनी. सगळं ओव्हर प्राईस्ड आहे बट टेस्ट चांगली आहे. टेस्ट
टेस्ट चांगली आहे, फूड चांगलं आहे आणि ओव्हर प्राईज्ड डिझर्ट मला नाही एवढे ऑप्शन्स आवडले. ब्राउनी आहे, गुलाबजामुन वगैरे आहे आणि आहेत म्हणजे अर्धे तर त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे डिझर्ट्स. बट आता लेट्स सी चीज केक कसा आहे. डिझर्ट हा आला आहे आमचा ब्लूबेरी चीज केक. दिस लुक मच बेटर आणि मला स्मेल पण त्याचा आला आहे की तो पण आय थिंक बेटर आहे. गाईज मला स्मेलवरून कळते फूड कसं. गाईज मी आता माझं स्किन केअर करते. सो हे सिरम मी लावते रात्री रोज. तुझा हात दिसतोय बाय द वे मागे. ह्याचे चांगले रिझल्ट्स मला मिळत आहेत. खूप एक्सपेन्सिव्ह आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट हे, पण मी हे एकच सिरम लावते रात्री. सकाळी मी काय लावत नाही आहे बिकॉज मला सकाळी त्यांनी काय सांगितलं नाही. आणि हे स्किनस्पायर्डचं मॉइश्चरायझर माझं ते डर्मॅटने सांगितलेलं मॉइश्चरायझर ॲक्च्युली संपलं आहे. सो मी हे आणलं. सो ह्याची ना पॅकेजिंग बघ इतकी मस्त आहे ना. असं प्रेस केल्यानंतर हे निघतं म्हणजे बोट घालून ते अनहायजेनिकली काढायची गरज नाही. पण ह्याच्याने टिंट नाही आहे, क्लिअर आहे. अशी ना बघायला लावताना असं दिसतं की थोडी टिंट असणार आहे बट नो टिंट. पण चांगलं आहे, हायड्रेटिंग आहे. इट्स गुड फॉर द प्राइस पॉईंटच्या मानाने आय लव्ड इट. मी हे यूज करते. सो हा वाला आहे इफ यू वॉन्ट टू गेट इट. मला असं लावतच राहायला वाटतं कारण का खूप थंड थंड वाटतंय. गाईज आम्ही इकडे 2 डेजचा स्टे बुक केला आहे आणि आय थिंक 2 डेजचे आपले किती 10,000 झाले ना. 12,000 12,000 झाले 2 डेजचे. त्याच्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, मील्स इन्क्लुडेड नाही आहे. सो या म्हणजे एका दिवसाचे म्हणजे 1 नाईटचे 6,000 आहेत फॉर 2. आणि आम्ही हा ट्री हाऊसवाला रूम घेतलाय आणि हे भंडारदरामध्ये आहे, आनंदवन रिसॉर्ट. तुम्हाला जर ट्रेनने यायचं असेल तर आय थिंक इगतपुरीला उतरावं लागतं आणि तिकडनं ऑटो आहे. ऑटोचे आम्ही विचारलं तेव्हा ते बोलले 1,000 रुपीज घेतात एका ठिकाणी आणि 1,000 रुपीज जायचं. बट आम्ही इकडे आता स्वतःची कार घेऊन आल्यात. ते आय थिंक बेटर ऑप्शन आहे बिकॉज खूप हे आतमध्ये आहे. योग्य जोडीदार निवडलास असेच सदैव हसत राहा प्रेमाच्या रंगात. प्रेमाच्या रंगात प्रिव्हियस वाली स्टोरी दाखव. आणि तू काय विचार नाही हा आणि तू काय बोललाय कष्टाचं काय आणि आई बाबांच्या कष्टाचं चीज केलंस. सो गाईज ही वॉज आस्किंग चीज म्हणजे काय. सो आय सेड अमूल चीज. मी नाही ऐकली ती फ्रेज कधी. कष्टाचं चीज करणं नाही ऐकलंय. नाही ऐकलं ना म्हणून तर आम्हाला नव्हतं मराठीत. शेवटची स्टोरी. आई वडिलांसाठी सर्वात कठीण प्रसंग म्हणजे आपला काळजाचा तुकडा दुसऱ्या घरी पाठवणे. आईला सर वाढदिवस आहे हे सगळं काय. ब्रेकफास्टला इथे आहे मसाला पोहा विच लुक्स गुड. तू काय घेतोस. त्यांना पुरी भाजी कुठे आता सकाळी सकाळी. गाईज ब्रेकफास्टला आलो आहेत आणि ऑप्शन्स तसे आहेत. गाईज जास्वंदाची फुलं स्पॉटेड. गाईज इकडे इतकी शांतता आहे. ही विहीर तुम्ही बघू शकता म्हणजे काय नाही आहे आणि एम्प्टी. बट इथे खूप मस्त वाटतंय. गाईज व्ह्यू पूलवरून खूप छान वाटतोय. दिस इज द पूल आणि ह्या गोष्टी आहेत आणि हे झोपाळे. खूप साऱ्या गोष्टी प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ट्री हाऊसच्या गार्डन व्ह्यू, हिल व्ह्यू, लेक व्ह्यू. व्ह्यूज तर खूप भारी आहेत म्हणजे पावसाळ्यात आणखी छान वाटणार आहे. सो गाईज आम्ही आता कर्ल्स करतात आणि हे जे मशीन आहे प्रथमेशला बेटर येते माझ्यापेक्षा. सो तो माझे कर्ल्स करतोय. आधी आम्ही हीट प्रोटेक्टंट स्प्रे मारलाय ऑलरेडी केसांवरती. सो तुमचे केस हीटने प्रोटेक्ट होते. लुक ॲट दॅट कर्ल. थम प्रो. कुठे शिकला रे. आय डोंट ट्रस्ट की त्याला हे आधीपासून म्हणजे आत्ता लग्न झाल्यापासून येतं. नाही देयर इज समथिंग फिशी. वाटतो का मी असा फिशीवाला.
साधा बोळ आहे ना मी. साधी भोळी दिसणारीच मुलं अशी असतात. गाईज कॅन यू सी दोज कर्ल्स, परफेक्ट. ॲक्च्युली हे कर्ल्स राहत नाही, सो मी हा स्प्रे ऑर्डर केला होता की त्याने ते कर्ल्स होल्ड राहतात. अदरवाईज माझे कर्ल्स एकदम असे जास्त काळ टिकून नाही राहत. नाईस गाईज, लुक ॲट दॅट प्रोफेशनलिझम. आय थिंक लेफ्ट साईडचे करायला तुम्हाला राईट साईडचं बटन प्रेस करावं लागतं आणि राईट साईडचं लेफ्ट राईट है ना. दॅट इज फॉर इन कर्ल्स. ओके. आणि नाउ यू आर डुइंग इन कर्ल्स और आउट कर्ल्स. इन कर्ल्स. ओके. So guys, this is the art and the artist. Guys, he has done such a good job. म्हणजे एकदम प्रॉपर कर्ल्स केले. मी त्याला सांगितलं की मला वरचे नकोय, सो परफेक्टली त्याने फक्त खालचे कर्ल्स केले. दे आर लुकिंग सो प्रोफेशनली डन. लाईक सो गाईज, आता आम्ही केक सोबत फोटो काढणार आहोत. अँड दिस इज द ड्रेस आय गॉट फ्रॉम बर्शका. आय होप तुम्हाला दिसते. प्लेन ब्लॅक, प्लेन नाही आहे, लेसी आहे. आणि हे म्हणजे बेसिक ड्रेसला थोडं एलिवेट करण्यासाठी मी हे गळ्यातलं नायका फॅशन्स म्हणून घेतलं आणि इट लुक सो गुड है ना. म्हणजे हे मी असं एवढं गॉडी कधी वापरत नाही, बट दिस लुक्स गुड ऑन दिस ड्रेस. सो दिस इज प्रथमेश. आमचा केक ओपन करतोय. सो या आय एम लव्हिंग माय हेअर. म्हणजे कर्ल्स एवढे एकदम परफेक्ट केलेत प्रथमेशने की आय कांट टेल. आणि हे होल्ड पण झालेत बिकॉज ऑफ दॅट स्प्रे अँड इट लुक्स नाईस. गाईज, आपला केक आलेला आहे. दिस इज ग्लुटेन फ्री डार्क चॉकलेट फ्रॉम हँगआउट. आलमंड फ्लावर आहे, हेल्दीवाला केक आहे. अँड इट लुक सो डिलिश. कांट वेट टू ईट इट ऑलरेडी. कम फ्रेम मध्ये ये. Thank you. I should say thank you For having me in the frame. नाही लागलं. सफेद चांगला माझा टी-शर्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jelly. Happy birthday. आता मी खातो. Happy birthday पूर्ण खा. ऑनेस्ट रिव्ह्यू सांग, मग कसं वाटलं तुला. रेकमेंड करणार तू बाकीच्याने यायला. Okay, obviously it's a good place. There's a lot of greenery. मराठीत बोल. दिस इज मी मराठी चॅनल आहे माझं. खूप हिरवळ आहे इकडे. एवढं पण नाही चाललं. इथे खूप प्लेझंट वाटतं. देयर इज डेफिनेटली असं एकदम शांत वाटेल. पक्ष्यांचा आवाज इथे, एस्पेशली आम्हाला या ट्री हाऊसवाल्या रूममध्ये जस्ट असं सिट अँड चिल वाला वेदर टाईप्स आहे आय वुड से. आणि खूप ॲक्टिव्हिटीज पण आहेत. सो बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल, कॅरम, टेबल टेनिस, चेस आणि हे पण आहे, पूल टेबल पण आहे, स्विमिंग पूल पण आहे. आणि खाणं चांगलं आहे, बट इट जस्ट ओव्हर प्राइस्ड आहे ना. म्हणजे थोडंसं एक्सपेन्सिव्ह. क्वालिटी इज टॉप नॉच बट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इकडे आजूबाजूला पण काही नाहीये. आजूबाजूला काही नाहीये, म्हणजे तुम्ही असं बाहेर जाऊन पण नाही खाऊ शकणार वगैरे. पण इकडचंच घ्यावं लागेल. जवळपास देयर इज भंडारदरा डॅम, आर्थर लेक, जे तुम्ही विजिट करू शकता. लेक व्ह्यू आहे भंडारदराचा. पूर्ण लेक व्ह्यू दिसतोय. खूप मस्त वाटतंय. एकदम शांतता आहे. म्हणजे हे जे इकडे रूम आहे, आय थिंक त्यांच्यासाठी हा लेक व्ह्यू आहे. सो गुड. आम्ही आता जातोय स्विमिंग साठी. आणि हा रोनाल्डो रेडी झालाय. अँड तिकडे ना खूप ॲक्च्युली व्हिडिओ काढायचे होते. एक मी बघितलेला कपलवाला, बट तिकडे आता लोक होते आम्ही गेले तेव्हा. आय होप आता नसतील. अदरवाईज आय एम नॉट कम्फर्टेबल कोण असताना व्हिडिओ काढणं. ह्याला तर पाण्यामध्ये जायला आवडतच नाही, बट स्टील आय डोंट नो, इट्स फन. थोडाच वेळ जायचं आणि यायचंय. सो या. आम्ही जस्ट स्विमिंग करून झालोय आणि आता सनसेटचा टाइम आहे आणि इतकं मस्त वाटतंय की मी तुम्हाला दाखवते. दूर दूरपर्यंत फक्त माउंटन, झाडी आणि सगळ्या छान गोष्टी आहेत इकडे. I am just love it. Now
लेक व्ह्यू पण आहे, त्याच्यामुळे इतकं छान आणि थंड वाटतंय ना की अमेझिंग. इकडे ना असे सेपरेट हाऊस टाईप आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक फॅमिलीला किंवा प्रत्येक कपलला एक एक असं मिळतं. सो फॉर एक्झाम्पल दिस इज द हाऊस आणि इकडे त्यांना लेक व्ह्यू आहे आणि हे इकडे बसायला. सो आम्हाला जशी बाल्कनी आहे ती नाही आहे, ते ट्री हाऊस आहे आणि दीज आर डिफरंट थिंग्स. पण ह्यांना लेक व्ह्यू कॅन सी गाईज द व्ह्यू. सकाळी इतकं भारी आहे वाटतं की काय सांग. आपला कॅमेरामन कॅमेरामनच बोलतात ना. हा कॅमेरामन मग काय कॅमेरामॅन कॅमेरामन. सो गाईज वी आर वॉचिंग RCB वर्सेस ASK. आज आम्ही डिनरला मंचाव सूप घेतलंय. फायनली नॉनव्हेज खाल्लंय घेतलंय आणि मंचाव सूप इज सो गुड, म्हणजे चांगलं आहे. आणि ही शेव पण ना काही काहींची खूप कडक असते, ही कडक नाही, अशी नरम आहे आणि नरम इन द सेन्स पातळ आहे. इट्स मस्त लागते, एकदम क्रंची लागते, अशी जाड जाड नाही आणि त्याच्यामध्ये ते मैदा लागतो ना तसं नाही लागत आहे. So food is so good but expensive. If you guys don't know, ह्याला चॉकलेटचं addiction आहे. He is addicted to chocolates, brownies and chocolates all together. He can eat किती पण चॉकलेट्स, किती पण ब्राउनीज, कधी पण. आणि सिरियसली ही कॅन एकदा ह्याने किती 6 डोनट्स खाल्लेले, ते मोठे आहे मोडीवाले, एकट्याने ते मोठे. मला तर ते अर्धा खाल्ल्यानंतर पण पोट भरून जातं. आय डोंट नो ह्याने ते 6 कसे काय खाल्ले गाईज. मिनीवाले नाही, प्रॉपरवाले. हा प्रॉपरवाले. 6+6 ऑफर. गाईज आज उपमा आहे, काल पोहे होते आणि हे मिनी क्रॉसॉन आहे ते चांगलं आहे, हे पण चांगलं आहे आणि हा पण चांगला आहे. काही इकडे मलबेरीजचं झाड पण आहे, एकदम असं प्रॉपर जंगलात गावात आल्यासारखं वाटतंय. बट अमेझिंग. गेट मी ऑल्सो. आता काय झालं बरं. गाईज वी आर बॅक. ॲज यू कॅन सी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.